ठीक आहे. क्वेश्चन काय डिस्कस करतोय आपण? क्वेश्चन आपण डिस्कस करतोय व्हॉट इज मीन बाय एक्सेप्शन हँडलिंग इन पायथॉन. आणि त्याच्यामध्ये पॉईंट काय लिहिला आपण? अँड एक्सेप्शन इज अन इव्हेंट, असा एक इव्हेंट आहे विच ऑकर ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन. ठीक आहे, प्रोग्रामचं एक्झिक्युशनला हा ऑकर होतो आणि काय करतो? पूर्ण प्रोग्रामिंगचा फ्लो तुमचा डिस्टर्ब करून टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट याच्यामध्ये असं लिहिलं, अँड एक्सेप्शन इज अ पायथॉन ऑब्जेक्ट, एक पायथॉनचा ऑब्जेक्ट आहे आणि हा काय रिप्रेझेंट करतो? दॅट रिप्रेझेंट अन एरर. ठीक आहे, दॅट रिप्रेझेंट अन एरर, हा एरर रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. तर एक्सेप्शन म्हणजे काय? तर हे एक्सेप्शन. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट याच्यामध्ये लिहिलं असं, वेन पायथॉन स्क्रिप्ट, वेन अ पायथॉन स्क्रिप्ट रेज म्हणजे ऑकर होणे. ठीक आहे, वेन अ पायथॉन स्क्रिप्ट रेजेस अन एक्सेप्शन, जर एक्सेप्शन रेज झाला तर काय झालं पाहिजे? काय केलं पाहिजे तुम्ही? इट मस्ट आयदर हँडल, एक तर त्याला काय करा? एक तर त्याला हँडल करा, हँडल द एक्सेप्शन इमिडिएटली. एक तर त्याला काय करा? इमिडिएटली तो एक्सेप्शन हँडल करा. अदरवाईज दुसरं काम काय करा? अदरवाईज इट टर्मिनेट the program. Okay, it terminate the next statement of the program. ठीक आहे, म्हणजे एक्सेप्शन ज्या लाईनला आला, मी कालच तुम्हाला सांगितलं, एक्सेप्शन ज्या लाईनला आला त्या लाईनपासून पूर्ण प्रोग्रामिंगचा फ्लो काय होतो? तुमचा पूर्ण प्रोग्रामिंगचा फ्लो हा डिस्टर्ब होतो. ठीक आहे, कळतंय का ऑनलाईन सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय द एक्सेप्शन? एक्सेप्शन म्हणजे काय? तर एक्सेप्शन म्हणजे हे त्याचे 3 पॉईंट, की अँड एक्सेप्शन इज अन इव्हेंट विच ऑकर्स ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन. बरोबर आहे. आणि काय करतो तो? तुमचं पूर्ण प्रोग्रामिंग एक्झिक्युशनचा फ्लोला डिस्टर्ब करून टाकतो. त्याच्यानंतर अँड एक्सेप्शन इज अ पायथॉन ऑब्जेक्ट, पायथॉनचा ऑब्जेक्ट आहे, दॅट रिप्रेझेंट अन एरर दाखवतो. जेव्हा एक्सेप्शन हा रेज केला जातो तेव्हा 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, एक तर त्याला हँडल करा, नाहीतर काय होईल मग तुमच्या प्रोग्रामच्या पुढच्या ज्या स्टेटमेंट आहेत त्या पूर्ण स्टेटमेंट तुमच्या प्रोग्रामिंगच्या एंड होतील, टर्मिनेट होतील. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये पुढचा जो पॉईंट येणार आहे, पुढचा जो क्वेश्चन याच्यामध्ये येणार आहे, दॅट इज हाऊ वी कॅन हँडल. ठीक आहे, हाऊ वी कॅन हँडल द एक्सेप्शन इन अ पायथॉन. हाऊ वी कॅन हँडल एक्सेप्शन इन अ पायथॉन. पायथॉनमध्ये एक्सेप्शन कसं हँडल केलं जाईल, तर त्यासाठी पॉईंट काय करायचं आहे? डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, हाऊ वी कॅन हँडल द एक्सेप्शन. मग हँडल कसं करायचं एक्सेप्शन? ठीक आहे, तर एक्सेप्शन हँडल कसं करतो आपण? तर एक्सेप्शन हँडल करण्यासाठी पायथॉनमध्ये काही कीवर्ड आहेत आणि त्या कीवर्डचा तुम्हाला काय करायचं आहे? वापर करायचा आहे. कीवर्ड कोणते कोणते येणार त्याच्यामध्ये? तर ट्राय, बरोबर आहे, एक्सेप्ट आहे, ट्राय आहे, एक्सेप्ट आहे, एल्स आहे, फायनली. असे टोटल किती कीवर्ड आले? टोटल 4 कीवर्ड. कोणते कोणते? ट्राय, एक्सेप्ट, फायनली, एल्स. ओके, असे फायनली आणि एल्स असे टोटल किती कीवर्ड येतात? असे टोटल कीवर्ड येतात 4 कीवर्ड येतात. आणि या 4 कीवर्डचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे? एक्सेप्शन हँडल करायचं आहे. ठीक आहे, कळलं आहे? सो हाऊ वी कॅन हँडल द एक्सेप्शन हँडल करायचं झालं तर आपल्याकडे 4 कीवर्ड येतील. एक कीवर्ड आहे ट्राय, त्याच्यानंतर दुसरा जो कीवर्ड येतो दॅट इज कॉल्ड एक्सेप्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा जो कीवर्ड येणार आहे याच्यामध्ये एल्स. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढचा जो कीवर्ड येणार आहे याच्यामध्ये दॅट इज कॉल्ड फायनली. असे टोटल किती कीवर्ड येतील? असे टोटल 4 कीवर्ड येतील. ठीक आहे, आता जे तुम्ही लास्ट टाइम एक्झाम्पल केलेत, जे तुम्ही लास्ट टाइम कोड केलेला आहे
तो सगळा कोड कशामध्ये टाकून द्यायचा तुम्हाला आता या कीवर्डमध्ये टाकून द्यायचं आहे. ठीक आहे, जेवढे काही तुम्ही एक्झाम्पल्स केलेले आहेत लास्ट टाईम किंवा इथून पुढे जे काही तुम्ही एक्झाम्पल करणार आहेत तर हे सगळे याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. कसं टाकायचं, काय करायचं, थोडंसं याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघा. सो हाऊ वी कॅन हँडल द एक्सेप्शन. तर याच्यामध्ये पहिला पॉईंट लिहिला असा की समजा तुमच्याकडे इफ यू हॅव सम असा कोड असेल, तो कसा कोड असणार आहे, सस्पिशियस कोड असेल. ठीक आहे, कसला कोड म्हटलं, सस्पिशियस, म्हणजेच की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा इन फ्युचर काही एरर येणार आहेत. ठीक, त्याला काय म्हणतो आपण, सस्पिशियस कोड म्हणतो. म्हणजे एक असा कोड की जो तुम्हाला काहीतरी गिफ्ट देईल अचानक. ठीक आहे, म्हणजे उद्या चालून तुम्हाला वाटणार नाही की बाबा हां याच्यामध्ये एरर येऊ शकतो, पण आला एरर तर त्याला हँडल कसं करायचं, त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड एज द सस्पिशियस कोड दॅट मे रेज म्हणजे ऑफर करणे, दॅट मे रेज अन एक्सेप्शन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग काय करायचं तुम्हाला, यू कॅन डिफाईन your program by placing जो काही सस्पिशियस कोड आहे तो कशामध्ये प्लेस करायचा आहे, बाय प्लेसिंग कोड इन अ ट्राय ब्लॉक. ठीक आहे, कशामध्ये कोड प्लेस करायचा आहे, तो ट्राय ब्लॉकमध्ये टाकून द्यायचा. म्हणजे असा कोड की ज्या कोडमध्ये एरर येणार आहे इन फ्युचर, तुम्हाला वाटलं की बाबा या कोडमध्ये इन फ्युचर एरर येऊ शकतो. ठीक आहे, किंवा असा कोड की त्या कोडमध्ये तुम्हाला सरप्राईज भेटेल, तर त्या कोडला कशामध्ये टाकून द्यायचं, ट्राय ब्लॉकमध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युली तुमचं लॉजिक कशामध्ये टाकून द्यायचं, ट्राय ब्लॉकमध्ये टाकून द्यायचं. समजतंय का, म्हणजे ट्राय ब्लॉकमध्ये काय असणार आहे, ट्राय ब्लॉकमध्ये सस्पिशियस कोड असेल इन फ्युचर की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की बाबा हां याच्यामधून एरर येऊ शकतो, तर तो कोड कुठं टाकून द्यायचा, ट्राय ब्लॉकमध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा पॉईंट याच्यामध्ये की आफ्टर द ट्राय ब्लॉक म्हणजे ट्राय ब्लॉकच्या नंतर आफ्टर द ट्राय ब्लॉक इन्क्लूड कोणता ब्लॉक येतो, इन्क्लूड ब्लॉक येतो दॅट इज कॉल्ड एक्सेप्ट ब्लॉक. ठीक आहे, कोणता ब्लॉक येतो, एक्सेप्ट ब्लॉक. एक्सेप्ट ब्लॉकमध्ये काय टाकायचं, एक्सेप्ट ब्लॉकमध्ये टाकायचं तुम्हाला काय, स्टेटमेंट्स. ठीक आहे, स्टेटमेंट्स फॉलोड बाय block of code which handle the problem. ठीक आहे, म्हणजे एक्सेप्ट ब्लॉकमध्ये काय टाकून द्यायचं तुम्हाला, एक्सेप्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे की असे काही स्टेटमेंट तुम्हाला टाकून द्यायचे आहेत की ज्याला तो काय करेल, हँडल करेल. म्हणजे युजरला काय झालं पाहिजे, एक्सेप्ट ब्लॉकमध्ये काय करतो आपण, तर एक्सेप्ट ब्लॉकमध्ये आपण एक्सेप्शन फेकून देतो. ठीक आहे, ट्राय काय करतो, ट्राय म्हणजे तुमचं लॉजिक असतं, बरोबर आहे. ट्रायमध्ये तुम्ही काय करतो, आपण लॉजिक राईट करतो आणि त्या लॉजिकमध्ये जर एरर आला तर तो एरर काय केला जातो, एक्सेप्ट ब्लॉककडे फेकला जातो आणि एक्सेप्ट ब्लॉक काय करतो, त्याला पकडून ठेवतो. ठीक आहे, म्हणजे बघा या एक्सेप्ट ब्लॉकमध्ये काय लिहायचं आहे, पुढचा एक पॉईंट, इफ जर समजा इफ एक्सेप्शन ऑकर, जर एरर ऑकर झाला, इफ एक्सेप्शन ऑकर्स, जर एक्सेप्शन ऑकर झाला काय होतं, द प्रोग्राम जम्प्स कुठं जम्प मारतो प्रोग्राम, द प्रोग्राम जम्प्स टू एक्सेप्ट ब्लॉक. एक्सेप्ट ब्लॉककडे काय करतो प्रोग्राम, जम्प घेतो. ठीक आहे, कळलं. म्हणजे ट्रायमध्ये काय आहे, ट्रायमध्ये तुमचं लॉजिक, त्या लॉजिकमध्ये जर एरर आला तर तो एरर कुणाकडे फेकला जातो, एक्सेप्ट ब्लॉककडे फेकला जातो. एक्सेप्ट ब्लॉक काय करतो, त्याला पकडून ठेवतो आणि कोणता एरर आला तो एरर काय करतो, प्रिंट करायचं काम करतो एक्सेप्ट ब्लॉक. क्लिअर आहे का ऑनलाईन, काय बोलतोय, म्हणजे हाऊ वी कॅन हँडल द एक्सेप्शन. एक्सेप्शन आपण हँडल कसं करतो, पहिल्यांदा आपण एक्सेप्शन हँडल करताना ट्राय ब्लॉक यूज केला. ट्राय ब्लॉकमध्ये तुमचं लॉजिक आहे, बरोबर आहे, आणि त्या लॉजिकमध्ये जर एरर आला इन फ्युचर तर तो एरर कोणाकडे फेकला जातो, तो
तो एरर फेकला जातो एक्सेप्ट ब्लॉककडे, आणि एक्सेप्ट ब्लॉक काय करतो, त्याला पकडून ठेवतो, त्याला हँडल करून ठेवतो, आणि जो काही एरर आलेला आहे तो एरर तिथं काय करतो, प्रिंट करून ठेवतो. कळते का सगळ्यांना ऑनलाईन काय बोलतोय? ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट याच्यामध्ये लिहिला. तिसरा पॉईंट याच्यामध्ये असं लिहिला, समजा इफ नो एक्सेप्शन ऑकर, जर कुठलाच एक्सेप्शन ऑकर नाही झाला, इफ नो एक्सेप्शन ऑकर इन द ट्राय ब्लॉक, ठीक आहे, ट्राय ब्लॉकमध्ये कुठलाच एक्सेप्शन ऑकर नाही झाला तर काय होतं, ट्राय ब्लॉक देन द एक्सेप्ट ब्लॉक इज स्किप्ड. द एक्सेप्ट ब्लॉक काय केला जातो, स्किप केला जातो. ठीक आहे, म्हणजे ट्राय ब्लॉकमध्ये जर कुठलाच एक्सेप्शन नाही आला, कुठलाच एरर नाही आला तर एक्सेप्ट ब्लॉक काय केला जातो, स्किप केला जातो. क्लिअर आहे. म्हणजे सध्या आपण 2 कीवर्ड फक्त डिस्कस करतोय. कुठले 2 कीवर्ड बद्दल आपण डिस्कशन करतोय, एक कीवर्ड आहे ज्याचं नाव ट्राय आणि दुसरा कीवर्ड आहे ज्याचं नाव एक्सेप्ट. ओके, एक्सेप्ट असे 2 कीवर्ड आपण सध्या काय करतोय, बघतोय. ठीक, याचा बेसिक सिंटॅक्स कसा येईल, याचा जो बेसिक सिंटॅक्स आहे, ठीक आहे, बेसिक सिंटॅक्स जो आहे याचा तो कसा येतो, जर मला हे जर एक्सेप्शन हँडलिंग यूज करायची झालं तर एक्सेप्शन हँडलिंग जर यूज करायचं झालं तर याचा जो बेसिक सिंटॅक्स आहे तो कसा येतो बघा. तर पहिल्यांदा काय केलं जातं, पहिल्यांदा ट्राय नावाचा ब्लॉक यूज केला जातो, बरोबर आहे. कोणता ब्लॉक, ट्राय, आणि त्या ट्रायमध्ये, ठीक आहे, पहिल्यांदा कोणता ब्लॉक यूज केला जातो, ट्राय. पहिल्यांदा कोणता ब्लॉक यूज केला जातो, ट्राय नावाचा ब्लॉक यूज केला जातो, आणि त्या ब्लॉकमध्ये काय असतं म्हटलं मी, त्या ब्लॉकमध्ये असतं तुमचं लॉजिक. ठीक आहे, प्रोग्रामचं लॉजिक असतं, आणि त्या लॉजिकमध्ये जर उद्या चालून एरर आला तर तो एरर कोणाला दिला जातो, तो एरर कोणाकडे फेकला जातो, तो एरर फेकला जातो एक्सेप्ट ब्लॉककडे. ठीक आहे, म्हणजेच एक्सेप्ट ब्लॉकमध्ये कधी एक्झिक्यूट केला जातो, एक्सेप्ट ब्लॉक कधी एक्झिक्यूट केला जातो, if there is an error, there is an exception, then this block is executed. This block is executed. ठीक आहे, हा ब्लॉक काय केला जातो, हा ब्लॉक एक्झिक्यूट केला जातो. समजते का, हा ब्लॉक काय केला जातो, हा ब्लॉक एक्झिक्यूट केला जातो. ठीक, क्लिअर आहे सगळ्यांना. क्लिअर आहे का सगळ्यांना ऑनलाईन. म्हणजे याचा बेसिक सिंटॅक्स कळाला. बेसिक सिंटॅक्समध्ये काय येतो, तर बेसिक सिंटॅक्समध्ये हे येतात. ठीक आहे, ट्राय, आणि ट्रायच्या नंतर कुठला कीवर्ड येतो, ट्रायच्या नंतर कीवर्ड येतो, दॅट इज कॉल्ड एक्सेप्ट कीवर्ड. ठीक आहे, सो नेक्स्ट थोडेसे बघा, फ्यू इम्पॉर्टंट पॉईंट, काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. फ्यू इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट दी अबाव सिंटॅक्स. काही सिंटॅक्सबद्दल काही फ्यू पॉईंट आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर कोणते कोणते काही फ्यू पॉईंट आहेत यावरच्या सिंटॅक्सवरती, तर बघा. तर याच्यामध्ये हा जो एक्सेप्ट ब्लॉक आहे, तर हा एक्सेप्ट ब्लॉक मी अजून एकदा कॉपी केला आणि त्याच्याखाली काय करून टाकलं, त्याच्याखाली इथे येऊन पेस्ट करून टाकलं. ठीक आहे, म्हणजे ट्राय, एक्सेप्ट असे काय आहे, असे. ठीक आहे, हा एक्सेप्टमध्ये एक्सेप्शन 1 असेल, एक्सेप्शन 1, आणि इथं मध्ये किती असेल, हा एक्सेप्शन 2. म्हणजे असे किती एक्सेप्शन रेज होतील, असे 2 एक्सेप्शन इथं टाकून दिलेले आहेत. ठीक आहे, आता यांच्याबद्दल काय करायचं, यांच्याबद्दल थोडेसे पॉईंट इथं एक्सप्लेन करायचं आहे. पहिला पॉईंट काय आहे याच्यामध्ये, तर पहिला पॉईंट असा आहे की बघा, अ सिंगल ट्राय. ठीक आहे, अ सिंगल ट्राय स्टेटमेंट कॅन हॅव मल्टिपल एक्सेप्ट ब्लॉक. म्हणजे एका ट्राय ब्लॉक सोबत ॲटलिस्ट
एक तरी एक्सेप्ट ब्लॉक असला पाहिजे. समजते का? एका ट्राय ब्लॉक सोबत ॲटलिस्ट किती असला पाहिजे? एक तरी एक्सेप्ट ब्लॉक असला पाहिजे. ठीक आहे. पण तुम्ही काय करू शकता, एका ट्राय ब्लॉक सोबत तुम्ही मल्टिपल एक्सेप्ट ब्लॉक यूज करू शकता. समजते का मी काय म्हटलं? एका ट्राय सोबत किती एक्सेप्ट असला पाहिजे? एक तरी असला पाहिजे मिनिमम. ठीक आहे. विदाउट ट्राय एक्सेप्ट नाही. ठीक आहे. पण मल्टिपल किती असू शकतात? मल्टिपल एक्सेप्ट ब्लॉक असू शकतात. ठीक आहे. मग हा कधी युजफुल होईल? सो दिस इज अ युजफुल कधी युजफुल होईल असा मल्टिपल? दिस इज अ युजफुल when a try block contains a statements that have multiple different types of exceptions. ठीक आहे. म्हणजे जर एखाद्या ट्राय ब्लॉकमध्ये जर मल्टिपल टाईपचे एक्सेप्शन आले, ट्राय ब्लॉकमध्ये एक एक्सेप्शन नाही, मल्टिपल टाईपचे एक्सेप्शन्स आहेत आणि तुम्हाला हँडल करायचे आहेत. म्हणजे समजा एका ट्राय ब्लॉकमध्ये जर 2 एक्सेप्शन आले तर तुम्हाला एक्सेप्ट ब्लॉक किती राईट करावं लागतील? 2. ठीक आहे. आणि जर पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं की एका ट्रायसोबत काय असतो? एक एक्सेप्ट फिक्स असतो म्हणजे असतो. ठीक आहे. कळलं का हे पहिला पॉईंट? ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट याच्यामध्ये असा आहे की आफ्टर द एक्सेप्ट ब्लॉक और क्लॉज आफ्टर द एक्सेप्ट ब्लॉक you can include or you can use else block. हे तुमच्या मनावर आहे, तुम्हाला जर else block यूज करायचं झाला तर. ठीक आहे. आता एल्स ब्लॉक कधी एक्झिक्यूट केला जातो? एल्स ब्लॉक एक्झिक्यूट कधी होतो? एल्स ब्लॉक जेव्हा एक्झिक्यूट होतो बघा, जेव्हा ट्राय ब्लॉकमध्ये कुठलाच एक्सेप्शन नाही. ठीक आहे. ट्राय ब्लॉकमध्ये एकदम क्लीन कोड आहे तुमचा आणि तो क्लीन कोड एकदा एक्झिक्यूट झाला म्हणजे एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होतो. एल्स ब्लॉक कधी एक्झिक्यूट केला जातो? जेव्हा ट्रायमध्ये कुठलाच एक्सेप्शन नसेल त्यावेळेस हा एक्झिक्यूट केला जातो. अदरवाईज एक्झिक्युशन होत नसतं. ठीक आहे. म्हणजे काय म्हटलं बघा, आफ्टर द एक्सेप्ट ब्लॉक यू कॅन इन्क्लूड एल्स ब्लॉक. दो एल्स ब्लॉक इज अन ऑप्शनल. एल्स ब्लॉक कसा आहे? ऑप्शनल आहे. तुम्हाला वापरायचं झालं तुम्ही वापरा, अदरवाईज तुम्ही काय करा, त्याला सोडून द्या. ठीक आहे. पण एल्स ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतो? एल्स ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतो? ओके. द कोड इन द एल्स ब्लॉक एक्झिक्युटेड कधी एक्झिक्युटेड केला जातो? एक्झिक्युटेड when there is no exception occurs inside the try block. म्हणजे ट्राय ब्लॉकमध्ये जेव्हा कुठलाच एरर नसेल, म्हणजे आता वरच्या सिंटॅक्समध्ये मी इथं शेवटी काय लिहिलं? एल्स असं लिहिलं. ठीक आहे. काय लिहिलं वरच्या सिंटॅक्समध्ये? एल्स. इफ हा कधी एक्झिक्यूट होतो एल्स ब्लॉक? इफ देर इज नो एक्सेप्शन occur inside try. ठीक है. if there is a no exception occur inside block. ठीक है. तीसरा पॉइंट, ठीक है. तिसरा पॉइंट काय लिहायचा बघा? you don't have a permission to write multiple try block. ठीक आहे. काय म्हटलं मी?
you don't have a permission to write a multiple try block. Try block is a unique. कसा असतो तो युनिक असतो, म्हणजे मल्टिपल ट्राय ब्लॉक तुम्ही राईट करू शकता का? राईट नाही करू शकत, पण तुम्ही नेस्टेड ट्राय यूज करू शकता, म्हणजे ट्रायच्या मध्ये अजून एक ट्राय तुम्ही यूज करू शकता. पण तुम्हाला परमिशन फक्त किती ट्राय लिहायची गरज, तुम्हाला परमिशन फक्त एकच ट्राय तुम्ही लिहू शकता. पण त्या ट्राय सोबत एक्सेप्ट ब्लॉक किती असतात? मल्टिपल, किंवा ॲटलिस्ट किती असला पाहिजे? एक सिंगल एक्सेप्ट ब्लॉक असला पाहिजे. ठीक आहे, समजतात का हे फ्यू पॉईंट्स? तर हे फ्यू पॉईंट्स कोणाच्याबद्दल आहेत? तर वरचा जो सिंटॅक्स आपण राईट केलेला आहे, तर त्या वरच्या सिंटॅक्सच्या रिलेटेड हे काही फ्यू पॉईंट्स ह्याच्यामध्ये आपण सांगितलेले आहेत की काय काय असलं पाहिजे. क्लिअर आहे का ऑनलाईन सगळ्यांना? तर लक्षात ठेवा, तर ट्राय स्टेटमेंट, एक्सेप्ट ब्लॉक आणि एल्स ब्लॉक. एल्स ब्लॉक कसा आहे? एल्स ब्लॉक जो आहे तो ऑप्शनल आहे. ठीक आहे, मग आता पहिल्यांदा आपण डिस्कशन करूया कशाबद्दल? पहिल्यांदा आपण डिस्कशन करूया ट्राय एक्सेप्ट ब्लॉकवरती डिस्कशन करूया. ठीक आहे, पहिल्यांदा आपण डिस्कशन कशावरती करायचं आहे? ट्राय एक्सेप्ट ब्लॉकवरती डिस्कशन करायचं आहे. मग परत एक क्वेश्चन राईट करायचं आहे. काय? एक्सप्लेन ट्राय एक्सेप्ट ब्लॉक इन पायथॉन. ठीक आहे, हा क्वेश्चन काय करायचा आहे? हा डिस्कस करायचा आहे. एक्सप्लेन ट्राय एक्सेप्ट ब्लॉक इन पायथॉन. तर याच्याबद्दल काय काय डिस्कशन करायचं आहे बघा. तर याच्यामध्ये पहिला पॉईंट लिहायचा आहे. पहिला पॉईंट, इन अ पायथॉन दे ट्राय एक्सेप्ट ब्लॉक. इन अ पायथॉन द ट्राय एक्सेप्ट ब्लॉक. इन अ पायथॉन द ट्राय एक्सेप्ट ब्लॉक is used to handle exceptions. कशासाठी यूज केला जातो? टू हँडल द एक्सेप्शन्स. ठीक आहे, कळतंय? टू हँडल द एक्सेप्शन्स अँड ensuring that the program can continue running even when something goes wrong. काय म्हटलं? समथिंग गोज रॉंग. ठीक आहे, एकदा रीड करा. पायथॉनमध्ये ट्राय एक्सेप्ट ब्लॉकचा वापर कशासाठी केला जातो? टू हँडल द एक्सेप्शन, आणि खात्री देण्यासाठी. टू इन्शुअरिंग दॅट प्रोग्राम कॅन कंटिन्यू रनिंग इवन वेन समथिंग गोज रॉंग. ठीक आहे, जरी एक्सेप्शन आला तरी तुमचं पुढच्या ज्या स्टेटमेंट आहे त्या पुढच्या सगळ्या स्टेटमेंट काय झाल्या पाहिजे? एक्झिक्यूट केला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे? म्हणजे पहिला क्वेश्चन काय डिस्कस करतोय आपण? क्वेश्चन डिस्कस करतोय डेटा. तर काय लिहिलं याच्यामध्ये? पहिला पॉईंट असा लिहिला की इन पायथॉन द ट्राय एक्सेप्ट ब्लॉक इज यूज्ड टू हँडल द एक्सेप्शन्स अँड खात्री देतो, इन्शुअर करतो की दॅट प्रोग्राम कॅन कंटिन्यू रनिंग इवन वेन समथिंग गोज रॉंग. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा पॉईंट याच्यामध्ये लिहिला असा, द कोड दॅट माईट ठीक आहे, दॅट माईट कॉज an exception is placed कुठं प्लेस केला जातो? इनसाइड द ट्राय ब्लॉक. ठीक आहे, इनसाइड दी ट्राय ब्लॉकमध्ये काय केला जातो? तो प्लेस केला जातो. म्हणजे असा कोड की त्या कोडमध्ये फ्युचरमध्ये काय होणार आहे? एक्सेप्शन येणार आहे. असा कोड कुठं प्लेस केला जातो? ट्राय ब्लॉकमध्ये राईट करतो आपण. आणि त्याच्यानंतर पुढे लिहिलं अँड
the code and the code to handle the exception, to handle the exception, तो कोड कुठे प्लेस केला जातो, तो कोड प्लेस केला जातो प्लेस्ड इनसाइड दी एक्सेप्ट ब्लॉकमध्ये तो प्लेस केला जातो. ठीक आहे, इनसाइड दी एक्सेप्ट ब्लॉकमध्ये काय केला जातो, तो पेस्ट केला जातो. क्लिअर आहे का? म्हणजे आपण डिस्कशन कोणाबद्दल करतोय, आपण डिस्कशन करतोय ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉकबद्दल डिस्कशन करतोय. ठीक आहे, म्हणजे ट्राय ब्लॉकमध्ये काय केला जातो, ट्राय ब्लॉकमध्ये असा कोड राईट केला जातो की ज्याच्यामध्ये इन फ्युचर आपल्याला वाटलं की बाबा इन फ्युचर सांगू शकत नाही ना की बाबा एरर येईल म्हणून, असा कोड आपण ट्रायमध्ये टाकून देतो. आणि ज्या वेळेस एक्सेप्शन ऑकर झाला तर तो एक्सेप्शन हँडल केला जातो एक्सेप्ट ब्लॉकने. ठीक आहे, म्हणजे युजरला एरर दाखवणे. क्लिअर आहे? तर बघा, तर याचा जो बेसिक सिंटॅक्स परत एकदा इथं डिस्कस करूया. सो बेसिक सिंटॅक्स परत, आणि बेसिक सिंटॅक्समध्ये बघा काय डिस्कशन. तर पहिला पॉईंट म्हणजे बेसिक सिंटॅक्स असं असणार आहे, ट्राय कोलन. ठीक आहे, आणि त्याच्यासोबतच मग परत काय करायचं तुम्हाला, ट्राय कोलन, आणि याच्यामध्ये काय असणार आहे तुमचं, याच्यामध्ये असणार आहे दॅट इज कॉल्ड रिस्की कोड. ठीक आहे, याच्यामध्ये कोणता कोड असेल, रिस्की कोड असणार आहे. आणि सोबत परत ट्रायसोबत हमेशा एक ना एक कोण असतो, ॲटलिस्ट एक तरी कोण असतो, एक्सेप्ट ब्लॉक असतो. ॲटलिस्ट किती, ॲटलिस्ट एक तरी एक्सेप्ट ब्लॉक असतो. ठीक आहे, मग आता एक्सेप्ट, ह्या एक्सेप्टमध्ये असं लिहिलं सम एक्सेप्शन. ठीक आहे, ॲज अ व्हेरिएबल तयार केला, ॲज अ ई. सम एक्सेप्शन ॲज अ ई म्हणजे एक व्हेरिएबल आहे, एक्सेप्शनचा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे ई नावाचा. आणि तो ई नावाचा ऑब्जेक्ट काय करतो, जो एरर आला आहे तो एरर प्रिंट करायचं काम करत असतो ई. ठीक आहे, ईच्या ठिकाणी तुम्ही काही पण घेऊ शकता. ईच्या ठिकाणी मी एरर लिहिलं, एक्सेप्शन ॲज अ एरर, तुम्ही काही पण नाव देऊ शकता. किंवा मी म्हटलं सगळ्यात सोपं एक्स म्हणजे एक्सेप्शन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर या कोडमध्ये काय राईट केलं जातो, तर या कोडमध्ये राईट केलं जातं एक्सेप्शन हँडल कोड. म्हणजे इथं काय राईट करतो आपण, हँडल द एक्सेप्शन, हँडल द एक्सेप्शन इथं हँडल केला जातो. ठीक आहे, तर हा बेसिक सिंटॅक्स आहे. बेसिक सिंटॅक्स कोणाचा, तर हा जो बेसिक सिंटॅक्स येतो तो येतो दॅट इज ट्रायचा. समजते का सगळ्यांना ऑनलाईन? हो सर. बेसिक सिंटॅक्स. ठीक आहे, या ट्रायमध्ये रिस्की कोड असतो. आणि त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं आपण, एक्सेप्ट ब्लॉक, आणि त्या एक्सेप्ट ब्लॉक नंतर जो येतो दॅट इज हँडल द एक्सेप्शन, ट्राय एक्सेप्ट हे. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल जर बघायचं झालं तर एक एक्झाम्पल याचं कसं बघता येईल सर बघा. तर एक्झाम्पल ऑफ ट्राय एक्सेप्ट ब्लॉक. ठीक आहे, काय करायचं, जेवढा काही रिस्की कोड असेल तो रिस्की कोड कशात टाकून द्यायचा, ट्राय. समजलं? जेवढा काही रिस्की कोड असेल, जे काही लॉजिक असेल ते लॉजिक कशामध्ये टाकून द्यायचं, ट्रायमध्ये. जसं की काय करायचं आहे, 2 नंबर मला एंटर करून घ्यायच्यात युजरकडनं. मग काय म्हटलं मी, एक व्हेरिएबल घेतला num1 इज इक्वल टू इंटिजर ऑफ इनपुट फंक्शन. ठीक आहे, इंटर दे फर्स्ट नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा एक व्हेरिएबल घेतला num2 परत इक्वल टू इंटिजर ऑफ इनपुट फंक्शन. इंटर द सेकंड नंबर. ठीक आहे, असे 2 युजरकडनं नंबर घेतले. मग आता हे 2 नंबर घेतलात आणि 2 नंबर घेतल्यानंतर काय केलं की मी कॅल्क्युलेशन केलं काही. रिझल्ट इज इक्वल टू, मला काय करायचं आहे, 2 नंबरचं डिवायडेशन करायचं आहे, नम डिवाइड बाय num2. ठीक आहे, num1 डिवायडेड बाय num2. आणि आलेला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट काय केला, इथं प्रिंट केला. द रिझल्ट इज इक्वल टू. ठीक आहे, आणि रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये तो रिझल्ट आहे हे प्रिंट केलं. ठीक आहे, आता फ्युचरमध्ये मला माहिती नाही ना की बाबा युजर डिवायडेशन कसं करेल.
बरोबर आहे ना. म्हणजे बघा आता एक रूल असा सांगतो की बाबा कोणत्याही संख्येला जर शून्यानं भागलं तर डिवायडेशन होतं का, नाही होत. मग आता तुम्हाला माहिती आहे का युजर असं करेल कधी फ्युचरमध्ये. ठीक आहे, जर युजरनं असं केलं म्हणजे आता विदाऊट ट्राय ब्लॉक बघा काय होतं. मी ट्राय ब्लॉक नका यूज करू, हे ट्राय ब्लॉक काढून टाका. ठीक आहे, ट्राय ब्लॉक नंतर वापरू. विदाऊट ट्राय ब्लॉक काय आहे बघा. झालं रन. दोन मिनटं, थोडंसं लेट होतोय रन होण्यासाठी. विदाऊट ट्राय परत एकदा प्रोग्राम हा रन करा. काय म्हणतोय हा. अच्छा, इंडेंटचा इश्यू. तर इंटर द फर्स्ट नंबर. मी पहिला नंबर टाकला 15, दुसरा नंबर टाकला 5. बरोबर आहे. डिवायडेशन मला प्रॉपर भेटेल. किती भेटलं, 3.0 भेटलं. ठीक आहे, याला परत एकदा जर रन केलं तर काय केलं, परत मी 15ला भाग घातलं किती ना, 0नी. आता युजर असा आहे, बरोबर आहे, युजर अशा टाईपचा आहे. मग जर ह्याला तुम्ही रन केलात तर रन केल्यानंतर हा जो एरर तुम्हाला भेटलेला आहे, हा जो एक्सेप्शन तुम्हाला भेटलेला आहे कोणता, 0 डिव्हिजन एरर. ओके, तर हा 0 डिव्हिजन एरर तुम्हाला भेटलेला आहे. तर युजरला काय असतं बघा की युजर ज्यावेळेस अशा टाईपचं जर एखादा रनिंग प्रोग्रॅमिंग एक्सेप्शन आला तर हे जे रेड दिसतं ना, तर ह्या रेडच्या ऐवजी, या एररच्या ऐवजी तुम्ही एक मेसेज प्रिंट करा. ठीक आहे, युजरला हे नका दाखवू तुम्ही, हे असलं मेसेज नका दाखवू तुम्ही युजरला, हे छान नाही वाटत असले मेसेज येणं. मग युजरला काय करा, जे नॉर्मल युजर असतील ना त्याला काय करा, त्याला मेसेज डिस्प्ले करा. समजते का. या एररच्या ऐवजी, या एररच्या ऐवजी काय डिस्प्ले करा, त्याला मेसेज डिस्प्ले करा. म्हणजे येणारा एक्सेप्शन काय करा तुम्ही हँडल करा. ठीक आहे, कळते सगळ्यांना. मग आता हा एक्सेप्शन कसा हँडल करायचा, तर एक्सेप्शन हँडल करण्यासाठी बघा काय केलं, तर जो काही तुमचा रिस्की कोड असेल, जे काही तुमचं लॉजिक असेल, ते सगळं लॉजिक कशामध्ये टाकायचं, ते सगळं लॉजिक टाकायचं ट्रायमध्ये. समजलं का. जेवढं तुमचं लॉजिक असेल ते सगळं लॉजिक कशामध्ये टाकून द्यायचं, सगळं लॉजिक टाकून द्यायचं ट्रायमध्ये. टाकलात. एका ट्रायसोबत काय असतो, एका ट्रायसोबत ॲटलिस्ट एक एक्सेप्ट असतो म्हणजे असतो. समजते का. तुम्ही असे एक्सेप्ट ब्लॉक किती यूज करू शकता, असे एक्सेप्ट ब्लॉक तुम्ही मल्टिपल तुम्ही यूज करू शकता. समजलं. जर मला एक्सेप्शन माहिती असेल की कोणत्या टाईपचा एरर येणार आहे तर मी डायरेक्टली इथं येऊन या एक्सेप्ट ब्लॉकच्या पुढं डायरेक्टली मी इथं येऊन असं टाकू शकतो की येणारा एक्सेप्शन या टाईपचा असू शकतो, कोणता, 0 डिव्हिजन एरर, जर मला माहिती असेल तर. ठीक आहे, जर मला एक्सेप्शन माहिती असेल की कोणता येणार आहे तर मी डायरेक्टली इथे असं टाकू शकतो. आणि त्या एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट बनवला. त्या ऑब्जेक्टचं नाव काय ठेवलं मी, EX. ॲज अ काय म्हटलं त्याला, EX. समजतंय. आणि त्या ऑब्जेक्टनी काय करणार मग, तर त्या ऑब्जेक्टनी मी म्हटलं इथं येऊन प्रिंट काय कर, प्रिंट EX प्रिंट कर. EX प्रिंट कर म्हणजे काय, एरर प्रिंट. ठीक आहे, किंवा डायरेक्टली तुम्ही इथं मेसेज देऊ शकता, डायरेक्टली इथून तुम्ही मेसेज देऊ शकता. काय देऊ शकता, असा मेसेज देऊ शकता की एरर, ठीक आहे, कांट डिवाइडेड बाय और कॅनॉट डिवाइड बाय 0, असा मेसेज तुम्ही देऊ शकता इन्स्टेड ऑफ असा मेसेज देण्याच्या ऐवजी. ठीक आहे. सो परत एकदा ह्याला रन करा. आणि रन केल्यानंतर मग काय म्हटलं, 15 डिवायडेड बाय 0. तर काय आला आता मेसेज, काय आला मेसेज, एरर कॅनॉट डिवाइड बाय 0. म्हणजे याच्या अगोदर जो एरर आला होता रेडमध्ये तो एरर आता येतोय का, नाही. म्हणजे युजरला काय करा तुम्ही, युजरला मेसेज डिस्प्ले करा की बाबा एक्सेप्शन काय आलेलं आहे. क्लिअर आहे का. आणि समजा एक्सेप्शन आला आणि माझी पुढची जर स्टेटमेंट असेल, माझी एखादी पुढची स्टेटमेंट आहे प्रिंट, एक पुढची स्टेटमेंट आहे काय, एक वेलकम नावाची एक नॉर्मल स्टेटमेंट आहे, बरोबर आहे.
मग काय होतं, एक्सेप्शन ज्या लाईनला आला त्या लाईनपासून पुढच्या सगळ्या लाईन काय होतं, डिस्टर्ब होऊन जातात. डिस्टर्ब होऊन जातात म्हणजे काय, हा आपला नॉर्मल कोड पण प्रिंट होणार आहे का, नाही होणार. ठीक आहे, मग तुम्ही काय केलं, जो रिस्की कोड आहे तो रिस्की कोड कशामध्ये टाकून ठेवला, तो रिस्की कोड तुम्ही टाकून ठेवला ट्राय ब्लॉकमध्ये. आणि जेव्हा याच्यातनं एक्सेप्शन ऑफर होतो तेव्हा तो एक्सेप्शन कोणाकडे फेकला जातो, या एक्सेप्ट ब्लॉककडे काय केला जातो, फेकला जातो. ठीक आहे, कळतंय का ऑनलाईन सगळ्यांना, हो सर. कळतंय ना सगळ्यांना. शुभम, अंजली, शुभम. सर ते कोणत्या टाईपचं एरर आहे ते पण तिथं मेन्शन करावं लागतं का आपल्याला? हां तेच सांगतोय ना. आता बघा, मला जर एरर माहिती असेल हा एरर, तर मी राईट केला, बरोबर आहे. आणि जर समजा फ्युचरमध्ये मला एररच माहिती नाही, कुठला एरर आला हे माहितीच नाही, तर मी डायरेक्टली काय करणार, डायरेक्टली मी पॅरेंट क्लास लिहिणार. पॅरेंट क्लासचं नाव काय आहे, पॅरेंट क्लासचं नाव आहे एक्सेप्शन. ठीक आहे, काय क्लासचं नाव आहे, पॅरेंट. हा पॅरेंट क्लास आहे आणि ह्या पॅरेंट क्लासपासून काय केले जातात, सगळे एक्सेप्शन रेज केले जातात. ठीक आहे, जर मला माहिती नाही कुठल्याच टाईपचं एक्सेप्शन नाही माहिती मला, तर मी डायरेक्टली कुठला क्लास लिहिला, पॅरेंट क्लास लिहिला. समजते का. आणि ज्यावेळेस मग मी आता ह्याला रन करेन आणि रन केल्यानंतर बघा 15 डिवायडेड बाय, परत मी काय म्हटलं 0, आणि मेसेज काय आला, एरर कॅनॉट डिवायडेड बाय 0, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय भेटलं मला, वेलकम. जर तुम्हाला माहिती नसेल की कुठल्या टाईपचं एक्सेप्शन येणार आहे, तुम्हाला नावाचं येत नाही आहे, तर डायरेक्टली काय करायचं, पॅरेंट क्लासचं नाव लिहून टाकायचं. ठीक आहे, कळालं का शुभम, येस सर. कळालं ना सगळ्यांना. डायरेक्टली म्हणजे आता इथं मला माहिती होतं की इथं कुठला एरर येणार आहे, इथं येणार आहे कुठला, 0 डिव्हिजनचा एरर येणार आहे, म्हणून डायरेक्टली इथं मी लिहून टाकलं. आणि जर उद्या चालून जर तुम्हाला कळालंच नाही की कोणत्या एरर येणार आहे, डायरेक्टली काय करायचं, पॅरेंट क्लासचं नाव लिहून टाकायचं. काय नाव, काय लिहिणार, एक्सेप्शन. ठीक आहे, आणि त्याचा एक ऑब्जेक्ट बनवला EX. जर इथं कॉमा दिला, मी कॉमा दिला आणि EX प्रिंट केलं, कॉमा देऊन काय प्रिंट केलं, EX प्रिंट केला, त्या ऑब्जेक्टमध्ये काय येतो हे जर बघायचं झालं तर तो EXला प्रिंट करा. आणि परत एकदा बघा काय आलं, कॅनॉट डिवायडेड बाय 0. ठीक आहे, हे माझा मेसेज आहे. आणि त्याच्यानंतर पुढे काय आलेलं आहे, डिव्हिजन बाय 0. हा कोणी दिलेला मेसेज मला, हा मेसेज मला दिला आहे पायथॉनने. ठीक आहे, म्हणजे 2 आले ना. जर मी डायरेक्टली जर EX प्रिंट केलं तर मला डिव्हिजन बाय 0 हा मेसेज भेटेल. आणि दोन्ही पण म्हणजे मी डायरेक्टली आपण काय केलं, युजर डिफाईन्ड प्रिंटिंग केलं. समजते का, कळलं आता हे. आणि पुढची स्टेटमेंट काय झाली, वेलकम. ही पुढची स्टेटमेंट म्हणजे काय झाली, एक्झिक्यूट झाली. म्हणजे माझा प्रोग्रामिंगचा फ्लो डिस्टर्ब झाला का, नाही. प्रोग्रामिंगचा फ्लो डिस्टर्ब झाला नाही झाला. क्लिअर आहे. म्हणजेच बघा, तर याच्या पुढे आपण एक मी म्हटलं होतं की बाबा आपण तुम्ही काय यूज करू शकता, तुम्ही एल्स ब्लॉक तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, आणि त्या एल्स ब्लॉकमध्ये जे काही लॉजिक तुम्हाला राईट करायचं आहे, बरोबर आहे. आता एल्स ब्लॉकमध्ये मला लॉजिक काय राईट करायचं आहे, परत मी A इज इक्वल टू एक नंबर, A इज इक्वल टू 10 घेतलं, B इज इक्वल टू 20 घेतलं. ठीक आहे, आणि प्रिंटमध्ये काय केलं, प्रिंटमध्ये A प्लस B केलं, बरोबर आहे. मग आता हा एल्स ब्लॉक कधी एक्झिक्यूट केला जातो, एल्स ब्लॉक जेव्हा ट्राय ब्लॉकमध्ये काय नसेल, कुठलाच एक्सेप्शन नसेल. ठीक आहे, एकदम तुमचा क्लीन कोड असेल, तेव्हाच हा एल्स ब्लॉक काय केला जातो, एक्झिक्यूट केला जातो. परत एकदा याला रन करा. ठीक, 15 भागिले 5, आउटपुट किती आलं, 3, आणि बेरीज किती आली शेवटी, 30, बरोबर आहे. एल्स ब्लॉक एक्झिक्यूट झाला. कधी एक्झिक्यूट झाला, कारण ट्रायमध्ये कुठलाच एक्सेप्शन नव्हता. ओके, परत एकदा ह्याला रन करा. आणि रन केल्यानंतर चेक करा की मी म्हटलं बाबा किती, 25 और 35 डिवायडेड बाय 0. परत रन करा, काय झालं, कॅनॉट. ठीक आहे, काय झालं, कॅनॉट डिवायडेड बाय 0. एल्स ब्लॉक एक्झिक्यूट झाला का, नाही. कळतंय. आणि अजून एक कीवर्ड याच्यामध्ये यूज केला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज द, एक कीवर्ड आहे ज्याचं नाव काय आहे, फायनली. ठीक आहे, कोणता कीवर्ड आहे, फायनली. फायनली कधी एक्झिक्यूट केला जातो, फायनलीचं काम काय असतं बघा, फायनली एरर आला काय आणि नाही आला काय, फायनली ऑलवेज एक्झिक्यूट होतो. एरर आला तरी फायनली एक्झिक्यूट होतो, एरर नाही आला तरी पण काय होतो, फायनली एक्झिक्यूट होतो. म्हणजे फायनलीचं काम काय आहे, फायनलीचं काम आहे की एरर येऊ न येऊ तो काय करतो, एक्झिक्यूट होतो. ठीक आहे, मी याच्यामध्ये आपण मेसेज काय लिहिला, वेलकम.
कळतंय? कळतंय ना हे? ऑनलाईन कळते का? येस सर. कळतं ना सगळ्यांना? स्नेहा, अथर्व, शुभम, अंजली. हो सर. तर फायनली कधी एक्झिक्यूट केला जातो? फायनली कधी एक्झिक्यूट होतो? एरर येऊ न येऊ फायनली ऑलवेज काय केला जातो? एक्झिक्यूट केला जातो. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, परत काय केलं? 25 डिवायडेड बाय 0 एरर येणार आहे. आणि काय रन झाला? काय रन झाला? वेलकम. म्हणजे कुठला कोड रन झाला? फायनलीचा. एरर आला तरी पण रन होईल, नाही आला तर पण रन होईल. पण एल्स ब्लॉक एक्झिक्यूट झाला का? नाही. एल्स ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतो? जेव्हा तुमचा ट्राय हा क्लीन असेल तेव्हाच हा एल्स ब्लॉक काय केला जातो? एक्झिक्यूट केला जातो. ठीक आहे. कळालं? आणि जर समजा उद्या चालून जर माझ्याकडे मल्टिपल एक्सेप्शन असतील, किती एक्सेप्शन असतील? मल्टिपल. ठीक आहे. तर इथे येऊन काय म्हटलं? इथे येऊन मी अजून एक एक्सेप्ट ब्लॉक राईट करू शकतो. एक्सेप्ट. ठीक आहे. आणि पुढचा जो एरर असेल तो कोणता येणार असेल? व्हॅल्यू एरर असेल. ठीक आहे. आणि त्याचा एक ऑब्जेक्ट तयार केला ॲज अ, काय म्हटलं त्याला? ॲज अ EX म्हणा. ठीक आहे. आणि प्रिंटमध्ये मेसेज देऊन टाका युजर एरर. काय एरर देणार मेसेज? इनव्हॅलिड इनपुट. ठीक आहे. इनव्हॅलिड इनपुट. प्लीज इंटर इंटीजर. प्लीज इंटर इंटीजर नंबर. ठीक आहे. प्लीज इंटर इंटीजर नंबर. आता व्हॅल्यू एरर कधी येतो बघा, ह्याला परत एकदा रन करा. आता दोन एक्सेप्शन आहेत. एक 0 डिव्हिजन एररचा आहे. जर मी कोणत्याही संख्येला जर 0नं भागलं तर ते येणारा जर एरर आला तर तो कुठं कॅच केला जाईल? या वरच्या एक्सेप्ट ब्लॉकमध्ये कॅच केला जाईल. आणि जर समजा मी जर इथं व्हॅल्यू टाकताना जर इनव्हॅलिड व्हॅल्यू टाकल्या, बरोबर आहे, जसं की मी टाकलं की ते 10 आणि दुसरी व्हॅल्यू टाकली A नावाची. काय टाकलं मी? A. बरोबर आहे. काय होईल? काय कुठला एक्सेप्शन कॅच झाला आता? इनव्हॅलिड इनपुट. प्लीज एंटर इंटीजर नंबर. समजतंय? एक्सेप्शन किती आहेत? एक्सेप्शन 2 आहेत. समजते का? एक्सेप्शन किती आहेत? 2 आहेत. एका ट्रायसोबत किती एक्सेप्ट ब्लॉक असू शकतात? मल्टिपल. बरोबर आहे. आता जर समजा एक्सेप्शन असं आलेलं असेल, युजरनं काय टाकलं आहे? युजरने इनव्हॅलिड टाकलं आहे. बरोबर आहे ना? युजरनं काय टाकलं आहे? इंटीजर नंबरच्या ऐवजी स्ट्रिंग टाकली आहे. म्हणजे कोणता एक्सेप्ट ब्लॉक कॅच झाला? हा शेवटवाला. 0 डिव्हिजनचा कॅच झाला का? नाही झाला. कारण पायथॉन काय करतो? ॲट अ टाईम तुम्हाला किती एक्सेप्शन दाखवेल? एकच. कारण लाईन बाय लाईन काय होते त्याचं? लाईन बाय लाईन त्याचं एक्झिक्युशन होतं. कळते ना? लाईन बाय लाईन काय होते त्याचं? एक्झिक्युशन होतं आहे. ठीक आहे. म्हणजे जर उद्या चालून जर मी मल्टिपल एक्सेप्ट ब्लॉक यूज केले तर कसं यूज करेन? एका ट्रायसोबत मल्टिपल एक्सेप्ट. हां. हां. चालेल ना. नाही, एकच. म्हणजे आता बघा, आता समजा मला हा माहिती नाही आहे, बरोबर आहे, किंवा मला दोन्ही पण माहिती नाही आहे. 0 डिव्हिजन पण माहिती नाही आहे आणि व्हॅल्यू एरर पण माहिती नाही आहे. समजतंय? मला दोन्ही पण माहिती नाही आहे. तर दोन्ही ठिकाणी मी काय करू शकतो? दोन्ही ठिकाणी मी असं राईट करू शकतो का? एक्सेप्शन पॅरेंट क्लास. ओके. आणि त्याच्यानंतर काय लिहिलं? त्याच्यानंतर अजून एक पॅरेंट क्लास लिहिला, एक्सेप्शन. ठीक आहे. मला माहिती नाही दोन्ही ठिकाणी. एकाच ह्याच्यात हँडल होतं ना. नाही, एका ह्याच्यामध्ये हँडल होतं ना. कसं हँडल करायचं एका ह्याच्यामध्ये? तर एकच एक्सेप्ट ब्लॉक घ्यायचा. ठीक आहे. जसं की काय केलं, ह्याला थोडंसं कमेंट करा. आणि काय केलं? वरती येऊन, बरोबर आहे. आता वरती येऊन जर मी म्हटलं, काय म्हटलं बाबा? तर ब्रॅकेटमध्ये लिहायचं काय? ब्रॅकेटमध्ये पहिला लिहिलं कुठला? डिव्हिजन बाय, काय एरर आहे तो? 0 डिव्हिजन बाय एरर, कॉमा. दुसरा जो एरर कोणता आहे? दुसरा एरर आहे व्हॅल्यू एरर. ठीक आहे. म्हणजे एकाच वेळेस किती लिहिले मी? एकाच वेळेस किती लिहिले? 2.
ठीक आहे, म्हणजे एकाच एक्सेप्ट ब्लॉकमध्ये काय झालं, एकाच एक्सेप्ट ब्लॉकमध्ये हे झालं. क्लिअर आहे का? म्हणजे एकाच वेळेस तुम्ही काय करू शकता, एकाच वेळेस तुम्ही मल्टिपल असे तुम्ही स्टेटमेंट राईट करू शकता. काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? आणि मेसेज देताना काय करावं लागेल, मेसेज देताना तुम्हाला एकच मेसेज द्यावा लागेल, बरोबर आहे. एक तर एरर कॅनॉट डिवायडेड बाय 0, और इथे येऊन तुम्हाला असं द्यावं लागेल और इनव्हॅलिड इनपुट. ठीक आहे, मग आता काय करा, ह्याला रन करा. रन केलं 23 आणि मी म्हटलं ए, काय आलं, कॅनॉट डिवायडेड बाय 0 और इनव्हॅलिड इनपुट, असं मेसेज तुम्हाला काय होतो, असा मेसेज कॅच केला जातो. क्लिअर आहे का? हे असं पण तुम्ही काय करू शकता, एकाच एक्सेप्ट ब्लॉकमध्ये तुम्ही असे 2 एक्सेप्शन यूज करू शकता. आणि जर तुम्हाला माहिती नसेल कुठला एक्सेप्शन ऑफर होणार आहे, त्या एक्सेप्शनचं नाव काय आहे, जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही डायरेक्टली काय करा, डायरेक्टली पॅरेंट क्लासचा यूज करा. समजते का? डायरेक्टली काय करा, डायरेक्टली पॅरेंट क्लासचा यूज करा. क्लिअर आहे का ऑनलाईन सगळ्यांना? हे सगळं क्लिअर आहे? ट्राय विथ एक्सेप्ट, एल्स आणि फायनली. ठीक आहे, फायनली कधी एक्झिक्यूट केला जातो, फायनली कधी एक्झिक्यूट होतो, फायनली हमेशा एक्झिक्यूट होतो. ठीक आहे, एरर आला काय आणि एरर नाही आला काय, ऑलवेज फायनली काय केला जातो, एक्झिक्यूट होतो. ठीक आहे, तर हे बघितलं आपण बेसिक सिंटॅक्स. म्हणजे एक्झाम्पल आपण डिस्कस केलं. एक्सप्लेन द ट्राय एक्सेप्ट ब्लॉक इन पायथॉन. पायथॉनमध्ये ट्राय काय करतो, एक्सेप्ट काय करतो हे डिस्कस केलं. आणि विथ अजून काय डिस्कस केलं, एल्स ब्लॉक डिस्कस केलं. क्लिअर? सो याच्यानंतर एक क्वेश्चन असा येतो, एक्सप्लेन द एल्स ब्लॉक, एक्सप्लेन द एल्स ब्लॉक इन एक्सेप्शन हँडलिंग. एक्सप्लेन द एल्स ब्लॉक इन एक्सेप्शन हँडलिंग. एक्सेप्शन हँडलिंगमध्ये एल्स ब्लॉकचं काय काम आहे? ठीक आहे, काय काम आहे एल्स ब्लॉकचं? काय सांगणार होता याच्याबद्दल? ओके, त्याच्यामध्ये पण लॉजिक लिहितो ना आपण. ते लॉजिक कधी एक्झिक्यूट झालं पाहिजे, जेव्हा वरती ट्रायमध्ये कुठलाच एक्सेप्शन नसेल तर ते लॉजिक काय करा, ते लॉजिक एक्झिक्यूट करा. ओके, म्हणजे याच्यामध्ये लिहिलं कसं आपण, इन अ पायथॉन द एल्स क्लॉज, ठीक आहे, द एल्स क्लॉज can be used in a conjunction म्हणजे त्याच्यासोबत in a conjunction with कोणासोबत, in a conjunction with try except block to specify code that should कधी रन झाला पाहिजे, that should run only if no exception occur in the try block. ठीक आहे, इन द ट्राय ब्लॉक म्हणजे कुठल्याच टाईपचं एक्सेप्शन ऑकर नाही झालं पाहिजे, कशामध्ये, ट्राय ब्लॉक. कळतंय? म्हणजे इन पायथॉन द एल्स क्लॉज कधी एक्झिक्यूट केला जातो, जेव्हा एक्झिक्यूट केला जातो, म्हणजे हे. ठीक आहे, याचा बेसिक सिंटॅक्स कसा आत्ताच वरती आपण डिस्कस केला. सो याचा बेसिक सिंटॅक्स कसा आहे, तर याचा जो बेसिक सिंटॅक्स येतो तो कसा येतो, तर ओके, काय म्हटलं पहिल्यांदा, ट्राय. ठीक आहे, आणि त्या ट्रायच्या नंतर काय, इथं काय असतो तुमचा, इथं असतो तुमचा रिस्की कोड. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय येतो, नेक्स्ट येतो एक्सेप्ट. ओके, एक्सेप्ट ब्लॉक येतो, आणि त्या एक्सेप्ट ब्लॉकच्या नंतर काय येतं मग याच्यामध्ये, एक्सेप्शन हँडल कोड याच्यामध्ये येतो.
म्हणजे काय मेसेज द्यायचा युजरला तो मेसेज आपण याच्यात देतो. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी काय असतो एल्स ब्लॉक. सगळ्यात शेवटी काय असतो एल्स ब्लॉक. आणि त्या एल्स ब्लॉकमध्ये काय असतं नो एक्सेप्शन कोड. म्हणजे असा कोड की ज्याच्यामध्ये एक्सेप्शन नाही आलेला वरती. हा कोड कधी एक्झिक्यूट होतो जेव्हा कुठलाच एक्सेप्शन नसेल त्यावेळेस हा एक्झिक्यूट होतो. याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर आताच आपण बघितलं. ठीक आहे. आताच आपण वरती काय बघितलं याचं एक्झाम्पल. म्हणजे जर एक्झाममध्ये किंवा मॉकमध्ये जर क्वेश्चन विचारला एक्सप्लेन द एल्स ब्लॉक इन एक्सेप्शन हँडलिंग तर त्याला तुम्ही काय करा त्याला तुम्ही सांगू शकता. हे असं म्हणजे फक्त वाचण्यासाठी. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. क्लिअर आहे सगळ्यांना. आणि असाच एक क्वेश्चन कुणाचा असेल असाच एक क्वेश्चन अजून एक असेल कुणाचा तर परत एकदा असाच एक क्वेश्चन एक्सप्लेन द फायनली ब्लॉक इन अ एक्सेप्शन हँडलिंग एक्सप्लेन द फायनली ब्लॉक इन अ एक्सेप्शन हँडलिंग. आता हा काय करतो हा बरोबर आहे. म्हणजे एक्सेप्शन आला तरी पण एक्झिक्यूट होतो, एक्सेप्शन नाही आला तरी पण काय होतो एक्झिक्यूट होतो. याचा वापर कुठे केला जातो मग तर याचा वापर आपण कुठं करतो जेव्हा आपण डेटाबेसला कनेक्शन करू. ठीक आहे. म्हणजे आता बघा एक्सेप्शन आला तरी पण डेटाबेसला कनेक्ट झालं पाहिजे, एक्सेप्शन नाही आला तरी पण डेटाबेसला कनेक्ट झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे दोन्ही सिच्युएशनमध्ये मी कुठं कनेक्टेड असलं पाहिजे डेटाबेसला कनेक्टेड असलं पाहिजे. किंवा मला डेटाबेसचं कनेक्शन क्लोज करायचं आहे. एक्सेप्शन आला डेटाबेसचं कनेक्शन क्लोज, एक्सेप्शन नाही आला डेटाबेसचं कनेक्शन क्लोज. म्हणजे मला असा कोड त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे की तो एक्झिक्यूट झाला पाहिजे एक्सेप्शन येऊ नाही येऊ. ठीक आहे. असा कोड आपण काय करतो असा कोड आपण त्याच्यामध्ये टाकून देतो. सो द फायनली ब्लॉक provides a mechanism काय मेकॅनिझम प्रोव्हाइड करतो a mechanism to guarantee that specific code ठीक आहे will be executed. म्हणजे असा स्पेसिफिक कोड की तो काय झाला पाहिजे एक्झिक्यूट झाला पाहिजे. executed regardless of whether an exception is raised or not. एक्सेप्शन ऑकर हो नाहीतर नाही हो. ठीक आहे. त्यासाठी आपण काय करतो त्यासाठी आपण याचा वापर करतो. क्लिअर आहे का. त्यासाठी आपण काय करतो याचा वापर करतो. सो दिस इज अ युजफुल फॉर परफॉर्मिंग कसले ऑपरेशन म्हणतो आपण याला क्लीनअप ऑपरेशन. परफॉर्मिंग क्लीनअप ऑपरेशन्स. आता क्लीनअप ऑपरेशन्स म्हणजे काय थोडक्यात की डेटाबेसला मला काय करायचं क्लोज करायचं डेटाबेस कनेक्शन क्लोज करायचं. एक्सेप्शन आला तरी क्लोज नाही आला तरी क्लोज. ठीक आहे. किंवा एखादी फाईल मी ओपन केली बरोबर आहे. काय म्हटलं मी एखादी फाईल मला काय करायची आहे क्लोज करायची आहे. ओपन केलेली फाईल मला काय करायची आहे क्लोज करायची आहे. आणि समजा वरच्या लाईनला जर एक्सेप्शन आला तर माझा पुढचा कोड सगळा काय होतो टर्मिनेशन होतं ना सगळं. मग फाईल क्लोज कशी करू मी मग तो कोड आपण कुठं टाकतो फायनली ब्लॉकमध्ये टाकतो फाईल क्लोज करायचा. म्हणजे वरी जर एक्सेप्शन आला तर फायनली जाऊन काय कर फाईल क्लोज करून टाक. जरी एक्सेप्शन नाही आला तरी पण फाईल क्लोज करून टाक. एक्सेप्शन आला तरी पण फाईल क्लोज करून टाक. ठीक आहे. म्हणजे असा कोड की तो काय करायचं आहे मला एक्झिक्यूट करायचं म्हणजे करायचं आहे. एक्सेप्शन येऊ नाही तर नाही येऊ. तर त्या केसमध्ये आपण काय करतो त्या केसमध्ये आपण त्याला टाकून देतो कशामध्ये फायनली ब्लॉकमध्ये टाकून देतो. आणि याचा जो बेसिक सिंटॅक्स आहे तर याचा बेसिक सिंटॅक्स कसा येतो त्याला कॉपी करा. आणि याचा जो बेसिक सिंटॅक्स आहे तो बेसिक सिंटॅक्स कसा आहे ट्राय रिस्की कोड एक्सेप्ट बरोबर आहे. आणि त्या एलच्या ठिकाणी काय करा त्या एलच्या ठिकाणी पास करा दॅट इज कॉल्ड एज द फायनली. बरोबर आहे. त्याच्या ठिकाणी काय पास केलं आपण फायनली पास केलं. कळतंय.
कळालं का हे सगळं? ट्राय, एक्सेप्ट, एल्स, फायनली असे किती ब्लॉक काय बघितले आपण, हे सगळं आपण डिस्कशन केलं. म्हणजे आजचे पॉईंट कळाले सगळे? ऑनलाईन क्लिअर आहे का सगळ्यांना?